नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघतोय घटकपूर्व परीक्षा 2024चे भूगोलाचे प्रश्न. चला मग सुरू करूया. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील खालील जिल्हे व त्यातील शेकडा शहरी लोकसंख्या यांचे जोड्या लावा. इथे आपल्याला दिले जिल्हे आणि इथे आपल्याला दिले शहरी लोकसंख्या. तर बघूया. अहल्यानगर 20.10% लोकसंख्या आहे तिकडे. यवतमाळ 21.59% लोकसंख्या आहे. सातारा 18.98% लोकसंख्या आणि लातूर 25.47 लोकसंख्या. आपलं उत्तर आहे 3. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील विधाने विचारत घ्या. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. याच्यात आपल्याला बरोबर विधान शोधायचे आहे. तर ही खरी गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जात नाही. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 आहे. हो. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. हो. उत्तर आहे 4. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील विधाने पहा. फेमिन कमिशनच्या शिफारशी अनुसार कृषी खात्याची स्थापना जून 1881 मध्ये झाले. तर हे चुकीचं आहे. 1883 मध्ये झाले आणि फेमिन कमिशनची स्थापना 1881 मध्ये झाली आणि कृषी खात्याची स्थापना 1883 मध्ये झाली आहे. तर हे विधान चुकीचं आहे. महाराष्ट्रात कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे इथे आहे. हे पण चुकीचं आहे. पुणे इथे आहे हे खरं आहे, पण शिवाजीनगरमध्ये आहे. कृषी भूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्रीच्या नावाने दिला जातो. हो, हे खरं आहे. आपले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने कृषी पुरस्कार दिला जातो. तर याचं उत्तर आहे फक्त सी बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जोड्या लावावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मासेमारी बंदर दिलेले आहे आणि जिल्हे दिलेले आहे. डहाणू आपल्याला माहितीचे डहाणू आलंय आपलं पालघरमध्ये. माहीम मुंबईमध्ये. दाभोळ आलंय आपलं रत्नागिरीमध्ये आणि विजयदुर्ग आलंय आपलं सिंधुदुर्गमध्ये. तर याचा उत्तर आहे 1. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणती लिपी संथाली भाषेमध्ये वापरली जाते? तो ओलचिकी. म्हणजे आता आपल्या लिपीवर पण प्रश्न विचारण्यात येतो, त्याच्याकडे जरा लक्ष ठेवा. ओलचिकी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता हा भारताच्या भूगोलावर प्रश्न आहे. पुढील पर्वत शिखरे उंची अनुसार उतरता क्रम लावायचा आहे. म्हणजे सगळ्यात मोठे शिखर आणि मग छोटे. तर सगळ्यात मोठं शिखर आहे आपला मकालू. 1 नंबरला मकालू, 2 नंबरला अन्नपूर्णा, 3 नंबरला नंदादेवी आणि 4 नंबरला बद्रीनाथ. आपलं उत्तर आहे 3. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारताची खालीलपैकी कोणत्या देशाशी सगळ्यात लांब सीमा आहे? तर उत्तर आहे बांगलादेश. सगळ्यांना माहितीच आहे ही ट्रिक. पन्मे MBA. बांगलादेश, चायना, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूटान, अफगाणिस्तान. बांगलादेश जवळ सगळ्यात जास्त सीमा लागलेली आहे आणि अफगाणिस्तान जवळ सगळ्यात कमी सीमा लागलेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया. जोड्यावर. स्तंभ अ दिलंय आणि स्तंभ ब दिलंय. स्तंभ अ भंडारा, इथे काही तुम्हाला नावं दिले. भंडारा तलावांचा जिल्हा मानला जातो. नंदुरबारला यशवंत तलाव आहे. उदयपूर सिटी ऑफ लेक. छत्रपती संभाजीनगर सिटी ऑफ गेट्स. तर आपलं उत्तर आहे 3. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. इकडे पण आपल्याला जोड्या लावावर प्रश्न विचारलेला आहे. जिल्हे दिले आणि त्याचं लिंग गुणोत्तरचं प्रमाण दिलेलं आहे. तर पुणे 915, रत्नागिरी आपल्याला माहितीच आहे सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर 1122, अहल्यानगर 939 आणि नागपूर 951. आपलं उत्तर आहे 3. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. इकडे जिल्हे दिले आहे आणि तिकडचे जलविद्युत प्रकल्प दिलेलं आहे. तर सोलापूर, उजनी, सातारा, कन्हेर,
रायगड, भिरा आणि सांगली, वारणा. आपलं उत्तर आहे 4. धन्यवाद. 2024चे भूगोलाचे प्रश्न संपलेले आहे. आपण पुढच्या सिरीजमध्ये भेटूया.